हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग। आज कोजागिरी आहे, तर कोजागिरीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आता आपण कोजागिरी स्पेशल मसाले दूध करणार आहे, तर चला बघूया आता आपण मसाले दूध कसं करायचं ते। बघा फ्रेंड्स, आता आपण मसाले दुधासाठी दूध उकळून घेतलेलं आहे। आता दूध उकळलं ना की त्यात आपण हा तयार केलेला मसाला घालणार आहे। त्याच्यात आपण काजू, बदाम, पिस्ता, मिल्क पावडर आणि वेलची असं सगळं ऍड केलेलं आणि ते मिक्सरला आता वाटून घेतलंय। असं थोडंसं क्रश काय, एकदम पण असं पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे कसं होतं दूध पण आपलं घट्ट होतं। आता आपण ह्याच्यात थोडंसं वरतून केसर ऍड करूया। हे बघा, केसर घातलं की त्याचा कलर खूप छान येतो। तर आता आपण ह्याच्यात हे केसर ऍड केलंय आणि आता लास्टला आपण चवीप्रमाणे याच्यात साखर ऍड करणार आहे। सोपी आहे रेसिपी, एकदम काय हार्ड नाही आहे। हे बघा, आता आपण याच्यात साखर ऍड करतो। चवीप्रमाणे साखर ऍड करायची। आपण हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आणि जे काजू बदाम वगैरे आपण घेतलेले ना ते आपण सकाळी जरा भिजत घातलेले। हे बघा, आता आपलं दूध हळूहळू उकळतंय। आपण काजू बदामची पेस्ट करून घातली ना, त्याच्यामुळे बघा दुधाला असा थिकनेस पण आलाय। हा बघा, आता हे चांगलं आपण उकळू देऊया। उकळलं का मी तुम्हाला दाखवते। तर फ्रेंड्स, तुम्ही पण सांगा तुमच्याकडे कोजागिरीला काय काय करतात ते। आई, तुमच्याकडे काय करायचे गावी कोजागिरीला? आमच्याकडे कोजागिरी मोठी असायची। आम्ही सगळ्या मैत्रिणी त्यावेळी एक ठिकाणी होऊन रात्री 12 वाजता नॉनव्हेजच्या दिवशी नॉनव्हेज वगैरे सगळं आम्ही फिरायला जायचो आणि रात्री सबन रात्र कोजागिरी साजरी करायचो। त्यावेळी खरी मजा होती ती, आता अजिबात मजा नाहीये। आता सगळे मोबाईल मध्ये बिझी असतात। आता एखादं घरात मसाले दूध करतात, देवाला दाखवतात, तर झाली कोजागिरी। ती खरी मजा होती आमच्या काळात। आता सगळं इन्स्टंट चालू आहे। हे बघा फ्रेंड्स, गॅस आपण लोच ठेवलाय, एकदम फास्ट नाही करायचा, नाही तर दूध आपलं खाली लागेल। ते गॅस स्लो करूनच ते आपण दुधाला चांगली उकळी आणायला द्यायची। फ्रेंड्स, मला तर हे मसाले दूध ना थंड प्यायला आवडतं, मला गरम गरम नाही आवडत प्यायला। मला मग ते गरम पिला ना की मला त्याची टेस्टच लागत नाही। म्हणून मग मी काय करते, माझं जे मसाले दूध आहे ना ते मी फ्रीज मध्ये ठेवते आणि आई आता तिचं देवाला नैवेद्य दाखवेलच आणि मग ती गरम गरमच पिते। तिला गरम आवडतं, तिला थंड नाही आवडत आणि मला थंड आवडतं। ऑपोजिट आहे दोघं पण। बघा, हा आपला उद्याचा मेनू काहीतरी तयार आहे। आई काहीतरी करते, मिक्सर मध्ये भात घातलाय, काय करते ते आपण आता उद्याच बघू। उद्याच दाखवेन मी तुम्हाला आईने काय केलंय स्पेशल। ते तर जेवणासाठी आहे की नाश्त्यासाठी आहे ते काही मला माहिती नाही, पण काहीतरी करते उद्यासाठी। तर फ्रेंड्स, हे बघा दूध मस्त पैकी तयार झालंय। बघा किती दुधाला थिकनेस आलाय, तुम्ही बघू शकता। आणि उकळतंय बघा मस्त पैकी आणि केसरचा कलर पण येतोय हळूहळू दुधाला। तर हे बघा फ्रेंड्स, आपलं दूध चांगल्या प्रकारे उकळलंय आणि आई आमच्याशी वाटून काही काही जोक मारत असते। तर हे दूध आपलं चांगल्या प्रकारे उकळलेलं आहे। केसरचा कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त आलाय। तुम्हाला लाईट मुळे जरा असं लाईट वाटत असेल, पण केसरचा दूध कलर खूप छान आलाय दुधाला। चला, तर आपलं हे तयार झालंय, आपण आता गॅस बंद करूया आणि माई आता ते काढेल पेल्यामध्ये किंवा कशात ते आणि मग देवाला दाखवेल आणि मग ती पण पिईल। आपण उद्या पिऊया, कारण आपल्याला थंड आवडतं ना, सो त्याच्यामुळे। चला फ्रेंड्स, बाय बाय। आपलं मसाले दूध रेडी आहे आणि ही बघा आपली आई काहीतरी जोक मारते जरा।